एक बात बोलो, आप लोग करो, इधर सुनो, पूरा आपका भाई ना जो पूरा तू मत वास्को वाठारात गोल्ड लोनाच्या नावान लाखो रुपयांचो घोटाळो जाल्ल्या घडणुकेन खवदळ पातळली। तिडकिल्ल्या बायलांनी कथितरित्या फरार आशिल्ल्या मनशाक धरून पुलिसांच्या ताब्यात दिलो। ह्या वेळार बरोच बोवाळ लेगीत जालो। मजगती पुलीस म्हज्या बोल्सांत आसात अशें विधान मुखार आयला। पुलिसांनी कांयच हालचाल करूंक नाशिल्ल्याचे फुर्योज जाल्ल्या थळाव्या बायलांचे म्हणणे। चडा वास्कोच्या जायत्या बायलांनी फरार जाल्ल्या ज्वेलराक धरून ताका वास्को पुलीस स्टेशनात हाडलो। बायलांचो दावो आसा की कितलेशेच लाख मोलाचे भांगार 0.65% व्याजाचेर भांगराचे रीण दिवपी ज्वेलरी ताचे कडेन दिल्ले। फारीकणी क्लियर करून लेगीत आता ज्वेलरी भांगर परत करपाक न्हयकार दिता आणि पुलीस आपल्या बोल्सांत आसात असो तो दावो करता अशें बायलांनी ह्या वेळार म्हळे। मुरगांव पुलीस स्टेशनाचेर 2 वेगवेगळी FIR दाखल केल्यात, पण पुलिसांनी फकत गुन्यांव नोंद केला आणि कसलीच कारवाई करूंक ना अशें ठाम मत बायलांनी मांडला। पुलिसच अशें करपाक लागले तर लोकांनी वचप तरी खंय असो प्रश्न उपरासपाक लागला। हे घडणुकेन वाठारात बरोच तणाव निर्माण जालो। पळयात तू आता थोडे केस केलं मग पैसे किती गोळ मारता आता तुम्ही केस केलं होय तू किती रेफर केला तिला म्हणून आता न्यूजन गेलं पोलीस आता न्यूजन FIR केलं म्हणून या PBC ज्वेलर्सान कामाक वयतले सर हांव आनी माझे वळखीन लोकांनी खूब लोकांनी गोल्ड बी दवरलेले। ह्या सगळ्यांक गोल्ड दिना जावन तांकां लिपून लिपून भोंवताले। 2 FIR जाला, ताका पोलीस बी कांय करिना। तो अशी बिंदास म्हणीत भोंवता की पोलीस माझ्या बोल्शान आसा म्हणटा सर तो। आणि आज आम्ही ताका तो कोणाकडे रावताले पळय थंय धरून ओडून घेवन येयला। कस्टमराक सगळं माझे नाव सांगत भोंवताले। आता पुलिसाच्या पुढे माझे नाव कित्याक सांगना तो? आयन केलं जाल्यार माझे नाव सांगपाक जाय न्हू तो चोर नाही जाल्यार जाल्यार कित्याक लिपून भोंवता? आमच्या फुडल्यान येवपाक जाय न्हू सर। आम्ही ताका तो ओडून घेवन येयला आणि ह्या पुलीस स्टेशनार दिला। पुलीस कांय एक्शन घेत ना, कोर्टान वचचें म्हणटा। सगळ्यांक काय कोर्टान वचपाक जायना न्हू सर, सगळ्यांक काय कोर्टान वचपाक जायना। हेजेर सारखे एन्क्वायरी करूंक जाय सर। हांव कामाक आसा तेन्ना 3 जाणांच्या लोकांना हे केले लॉकर करलेले, ते गोल्ड सगळं काय गेले लॉकराचे। पुलिसाची एन्क्वायरी करपाक जाय न्हू पुलिसान, गोल्ड काय गेले उगी कोणाचे नाव सांगले म्हणून जाले। एन्क्वायरी करूंक जाय तेणे गोल्ड केन्ना दवरला, कितले काढला ते। सर माझे पैसे हिने पे केला, हांवें तिका दिला, तिने पे केला, पण तो गोल्ड दिना। कॉल केला आज दिता फाल्यां दिता अशेंच करीता तो। कितकेंदा कॉल केले म्हणून आम्ही आता FIR केले, पण पोलीस काय आमचे एक्शन घेयना। हो केले आम्ही, पण एक्शन घेयना पोलीस काय, म्हणून आम्ही ताका धरले। ताका पोलीस घेयना आम्ही तर करूया म्हणून ताका कितें करतात ते अशें जाल्यार। माझे 116 ग्राम भांगर आहा तुझे कडेन, हांवें सगळे पैसे पेड केला ताका। हांवें 7 लाख लोन घेतलेले, हांवें मागीर एक 3 लाख घेतलेले, 7 लाख हांवें पेड केले। मागीर माझे तेजे कडेन हांवें कॅश दिले पैसे तेजे कडेन 9,90,000 रुपया आसा। ते म्हाका आता सगळे लोन पेड जावन माझे 2 भयणींचे बी लोन पेड केला हांवें त्या पैशान, तेजे कडेन आसलेले पैशान। पूण आमच्या तिगांचे भांगर दिवना तेणे। एकट्याचे 56 ग्राम आणि एकट्याचे 52 ग्राम।
तरी कोणाचे आमचे दिवना आता भांगार बी मागलेलात म्हणटा सुबेस उलयता आमच्याकडे तुम्ही कोर्टान चला पोलीस स्टेशनार चला पोलीस आपल्या बलसान आसा आपले कांयच करूंक शकना तो ह्यो खंयसून येयले बिजापूर तेजे गांव तो भाजीवालो ह्यो आता हेणे दोन घरां घेतले सगळे कॅश पेमेंट सर तेजे कडेन ते 2 घरां घेवन कोणाचे पयशान घेतले आमचे पयशान घेतले न्हू तेणे आमचे भांगर व्हरता मडगांव व्हरून तो मेट करता आम्ही मॅट केला म्हणून सांगलं म्हणून ताका राग येता तुमच्या आता डायरेक्ट सांगता तुम्ही खंय वयता थंय वचा आपल्याच कांयच करूंक जायना तुमकां अशें म्हणटा आता धमकी दिता पीवीएस ज्वेलर्स करके डाला था जिसमें इंटरेस्ट उसने कम रखा था 0.65 वो इंटरेस्ट कम देकर हम बहुत सारे औरतें उसके पास गोल्ड रखे उसने हमको स्लिप भी दिया बनाकर कि इसके ऊपर आपका गोल्ड रखा है हमने उससे पैसे भी लिए और हमने उसको इंटरेस्ट भी भरा सब कुछ भरा जब मालूम पड़ा हमें इसके ऊपर एक FIR होकर है होंडा से तो हम लोग सब भाग के उसके पास गए और बोला कि तुम फ्रॉड हो हम लोग तुम्हारे पास गोल्ड नहीं रखेंगे हमारा गोल्ड हमको वापस दे दो हम पुलिस के पास या कोर्ट में या कंप्लेंट करने के लिए नहीं दिया था हम सब गरीब लोग हैं हमारा पैसा भी लिया हमारा गोल्ड भी लिया ना पुलिस हमें मदद करी ना कोई हमें बड़े लोग भी हमें कोई भी हम इतने लोगों के पास गए पर कोई भी हम लोगों का सर कंप्लेंट नहीं ले रहा जान रही है फिर भी पुलिस उसको अरेस्ट नहीं कर रही है हम लोगों का जो भी है वो पुलिस उससे हमको नहीं दिला रही है पुलिस यही कहना चाहती है कि गलती हमारी है हम भीमापा के पास गए अगर कहीं पे कम इंटरेस्ट में या कम सस्ते दाम पे कहीं भी कुछ मिलेगा तो कस्टमर वहीं जाएगा पब्लिक वहीं जाएगा हम लोग को तो नहीं पता ना वो फ्रॉड है चोर है उसके पास लाइसेंस है या नहीं है ये काम पुलिस का है पुलिस देखना चाहिए उसके पास लाइसेंस है या नहीं है GST है या नहीं है वो घर कहाँ से ले रहा है नहीं ले रहा है ये सब पुलिस को चाहिए इंक्वायरी करना मगर पुलिस कुछ नहीं कर रही हम पुलिस के पास जाके रोज आते हैं सुबह जाते शाम को हम लोग बैठ कर आते पर पुलिस कुछ नहीं कर रही है 14 लाखाचे गोल्ड आसा आणि तितूतले 5.5 लाख भरला ते तेजे कोणा दुसऱ्याच्या हितूर अकाउंटान गेला पैसे राजेश्वरीचे आणि हे पोलीस आता सांगले जाल्यार कितें आमचे कडेन काय ना तुम्ही कितें तरी केस करा म्हणटा हे पोलीस आसून कसलो फायदो एक हेल्पा खातीर आमी येतात न्हू आणि कितले दीस जाले आमी फिरत आसा जाल्यार आमी आता ताका धरून हाडला आम्ही आमच्या कष्टा खातीर आमी दवरलेले गोल्ड आमच्या गोवा मातशें हेल्प जाता अशें म्हणून सर पहिली कस्टमर त्याचे फर्स्ट स्टार्टिंग तेन्ना प्रिंट सुद्धा येवन आसलेले प्रिंट तेन्ना सो हांव कितें केलें म्हाका हे दिवना पेपर दिवना तेणी गोल्ड तेच्या कडेन दवरले दुसरे बँकेसून टेक ओवर केले आनी हाडले तेणी कितले 68 ग्राम आणि 121 ग्राम सो ताका कॉल करीत रावले हांव डिसेंबरासून कॉल करता जाल्यार दिता म्हणपाक लागलो ते ऑलरेडी मॅच जाला म्हाका खबर आसा गोवा 365 खातीर हिरू महाले मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. बोरवेलींचो बेपरवा वापर करपाक WID मंत्र्यान परतून विरोध केला आणि राज्यान उदकाचे बरे तरेन व्यवस्थापन करपाची गरज आसा हाचेर भर दिलो. उदकाचो टिकाऊ वापर सुनिश्चित करपा खातीर उपायांचेर सरकार सक्रियपणान वावुरता अशें सांगून गोंयच्या धरणांनी सध्या फावो तो उदकाचो सांठो आसा अशें सुभाष शिरोडकारान सांगले. राज्यात बोरवेलींचो मुद्दो दिसान दीस वाडत चल्ला. गेल्या एप्रिल म्हयन्यात चिमला वाठारांतूच 70 बोरवेली सील केल्ल्यो. आता WID मंत्री सुभाष शिरोडकर सांगता आपूण स्वताच ह्या बोरवेलींच्या विरोधांत आसा. जाता तितल्या बेगीन ह्यो पुराय क्लियर करपाचें आश्वासनूय ताणें दिलें. ज्यो इलिगल आसात पळय न्ही तांचेर आतां मुखाल्ले म्हणजे ऑगस्टांतल्या वगैरे थोडे एक्शन सुरू करता पर्सनली अगेन्स्ट बोरवेल कारण उदक जें आसा पळय न्ही मोठे आनी हांव तुमकां सांगता आय एम कमिंग आउट विथ अ सच ए स्कीम आमचे कडेन डॅमा हेजे मुखार कमीत कमी 2 ते 3 म्हयन्याचें उदक मे म्हयन्याक उरतलें. आय एम कमिंग आउट विथ दॅट स्कीम म्हणजे कितें उदक तयार करपाचें न्ही उदक सांठोवपाचें आनी आय टेल यू माय प्रिंसिपल दीस इयर फॉर माय एंटायर स्टाफ इज अ वॉटर मॅनेजमेंट. वॉटर मॅनेजमेंट हें तत्व घेवन आमी काम करता आनी ह्या तत्वाचेरच हांव तुमकां सांगता आमगे डॅम जे आसा पळय विशेश करून सालावली डॅम आनी अंजुना डॅम हे दोनूय डॅमांनी कमीत कमी सालावली तर कमीत कमी 2 ते 3 म्हयने उदक उरतलें इन द मंथ ऑफ मे जेणे करून लोकांक तो प्रश्नच येवचो ना उदक आसा काय ना उदक आसा की ना. सो पावस येता म्हणल्यार तुमचे कडेन प्रबंध आसतलो. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय से. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आनी सानिका नागवेकर. राज्यात वेचणुकेचो वारो घळपाक लागला. पक्ष घटमूट करप आणि एकवटान फुडें सरपाचो हेत घेवन आप पक्ष मुखार आयला.
भाजपाक हारोवपाक काँग्रेस आनी आरसीपी सयत विरोधी पक्षाकडेन युती करपाचेर आप फुडाऱ्यांनी पत्रकार परिशदेत भर दिलो. 2027 वर्साचे विधानसभा वेंचणुकेत भाजपाक परतून सत्तेर येवपाची इत्सा ना अशें तांणी सांगले. भाजपाक हारोवपा खातीर काँग्रेस आनी आरसीपी सयत विरोधी पक्षांकडेन युती करपाक पक्ष उक्त आसा अशेंय तांणी नमूद केला. पूण कसलोच औपचारीक युती थारावंक ना आनी फुडाराक ह्या विशयाचेर चर्चा जातली तांणी स्पश्ट केलें. फुडले जे गोंयचे विधानसभेचे इलेक्शन आसा म्हाका दिसता इट इज नॉट जस्ट अ इलेक्शन, इट इज अ आयडियोलॉजिकल बॅटल अगेन्स्ट द बीजेपी. आणि ही बॅटल ऑल ओव्हर इंडिया चल्ल्याच टू सेफगार्ड आवर कॉन्स्टिट्यूशन, टू प्रोटेक्ट आवर डेमोक्रेसी. पूण गोंयांत सुद्धा आनी एक बॅटल चल्ल्या टू सेव गोवा इटसेल्फ. आमी पळयता की हो भारतीय जनता पार्टीचो सरकार कसो गोंय काबार करपाक भायर सरिल्लो आसा. बिल्डर लॉबी, कॅसिनो लॉबी, सगळे गोंयची जमीन, गोंयचे पर्यावरण आणि गोंयची आयडेंटिटी विकपाक काडिल्ली आसा. सो 2027 इलेक्शन इज नॉट जस्ट अनदर इलेक्शन की सरकार चेंज कसो करपाचो किंवा आमी पावरान कशे येवपाचे. आम आदमी पक्ष तुम्ही जाणा 2013च्यान जेन्ना पार्टी फॉर्म जाली तेन्नाच्यान गोंयांत काम करता. 2017 आमी विधानसभेचे पयले इलेक्शन जिखले, लढले. मागीर 2022चे इलेक्शन लढले. भारतीय जनता पार्टी जर चुकून सुद्धा परत सत्तेर आयली जाल्यार आनीक फुडली 5 वर्सां ह्या पार्टीच्या हातान पडली जाल्यार गोंय उरपाचें ना. हो एक रिस्क आसा and that is a risk that Aam Aadmi Party is not ready to take. आणि आमीच न्ही म्हाका दिसता एट दिस पॉइंट खंयचीच पार्टी म्हणूंक शकना की आमी मोठ्या बहुमतान फुडलें सरकार घडोवंक शकता गोंयांत. आणि मोठ्या बहुमतान सरकार घडोवपाची गरज आसा. कित्याक तुमी जाणा खंयचे एका पार्टीक 21, 22, 23 सुद्धा सीट मेळ्ळे. भारतीय जनता पार्टीक 4 दीस सुद्धा लागचे ना हो सरकार घडोवपाक. आम्ही पळयल्लें आसा 2017 कितें जालें, 2022 कितें जालें. सो इट इज एसेंशियल that the next government should be a government that is at least 35 seats strong. 35 सीटाचो तरी सरकार घडोवंक जाय. Only then BJP will not be able to break that government, and the next 5 years this government will be able to be stable. चुकून सुद्धा ऑफकोर्स आज भारतीय जनता पार्टी सरकार परत कोणाकूच नाका. आज तुम्ही गोंयभर कोणाकूय विचारा, नोबडी वॉन्ट्स द बीजेपी. पण बिकॉज ऑफ सर्टन रिझन्स अँड सर्टन स्ट्रॅटेजीज दॅट बीजेपी युजेस दे मॅनेज टू फॉर्म द गव्हर्नमेंट. आणि म्हणजे 13 सीट सुद्धा मिळून तांकां 2027 सरकार घडयला तांणी. सो दे विल रिसॉर्ट टू एनीथिंग. सो टू अवॉइड एनी पॉसिबिलिटी म्हाका दिसता हो रिस्क खंयच्याच ऑपोजिशन पार्टीन ह्या वेळार घेवचो न्ही. And we have to make it happen this time. ना जाल्यार आमचे गोंयच काबार जातलें अशें म्हाका अजून डायरेक्टली उलोवप जावंक ना. पूण जशें सांगलें आज आमी ऑफिशियली डिक्लेअर करता आनी तांच्या प्रेसिडेंटान सांगलां की ते आमकां अप्रोच जावपाचे आसा. आनी वी विल ऑल्सो इनिशिएट टॉक्स विथ ऑल द ऑपोजिशन. कितले जमिनीर राखता, आमची शेतां न्हंयेर राखपाक आसात. आमी आमचे दुसरे गोंयचे ऑपोजिशन पार्टीज आहाय तांच्या लागीं अलायन्स करून आमी रेडी आहात. जायतो जाण डावट आसता की आमी आमचे हायकमांड आहात त्या प्रेशराचेर आमी हिंगा अलायन्स करचे ना. पूण हांवें क्लियर डिक्लेअर केल्या आमचे गोंयचो प्रेसिडेंटान की आमी दुसरे पार्टी लागीं अलायन्स करपाक रेडी आहाय. आनी बीजेपीक आनीक 5 वर्सां दिवपाक आमच्यान जायना. कित्याक आमी फाटल्या वर्सांनी चयलां बीजेपीन आमचे गोंय काबार केला ते. आनी आख्ख्या गोंयांत कोणाकूच नाका आनीक 5 वर्सां बीजेपी दिवली. आनी आख्खो गोंयचे लोक मागता गोंयचे अलायन्स जावपाक जाय आनी एकठांय जावन बीजेपी काबार करपाक जाय. खबर आसतलें फाटल्या दिसान आनी हे जायतो बोवाळ चलता. पॉलिटिकल वार ऑफ कॉमर्स जालो फॉर इलेक्शन्स. सो आवाजूय जायतो आहा. आनी आयज बीजेपीक हारायतलो जाल्यार एक पर्याय म्हणलो सगळ्यांनी एकवटान हारायच पडटलें. ताचे वयर जायतो बोवाळ जाता आनी लोकांची इच्छा आहा म्हणजे सगळ्यांनी एक बराय.
गोवा 365 खातीर जाहीद हसन, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकर. जीपीसीसीचो अध्यक्ष गिरीश चोडणकारान सत्ताधारी पक्षाचेर केल्ल्या टिकेक लागून भाजपान ताचो प्रतिकार केला. पत्रकार परिशदेत उलयतना भाजपाच्या प्रवक्त्यांनी गोंय काँग्रेस अध्यक्ष म्हणून चोडणकाराच्या विक्रमाचेर प्रश्न उबारून काँग्रेसीन ताच्या फुडारपणा खाला महत्वाची कामगिरी करपाक अपेस आयिल्ल्याचो आरोप केलो. गोंयांत काँग्रेसीची राजकी प्रसंगीकता उणी जाल्या असोय दावो भाजपान केला. गिरीश चोडणकारान भाजपा आड केल्ल्या टिपण्याक जाप दितना पक्षाच्या प्रवक्त्यांनी गोंय काँग्रेस अध्यक्ष म्हणून काँग्रेसीच्या कार्यकाळांत काँग्रेसीन मेळयिल्ल्या कामगिरीचें स्पश्टीकरण दिवपाचें आवाहन दिलें. काँग्रेसीक आपली संघटना घटमूट करपाक वा राज्यांत प्रभावी फुडारपण दिवपाक अपेस आयला असो आरोप तांणी केला. गोंयांत खंयचोय राजकी पक्ष काँग्रेसी कडेन इश्टागत करपाक तयार ना असो दावो भाजपान केला. काँग्रेसचे जे अध्यक्ष आसात गिरीश चोडणकर हांणी एक अवघड एक स्टेटमेंट केल्लो. आतां सध्या कशें आसा की ऑपोजिशन पार्टीज गोंयांत ज्यो आसा त्यो सगळ्यो इतल्यो फ्रस्ट्रेट जाल्ल्यो आसा. ज्या तरेन आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी 12 वर्सां फाटली जो विकास ह्या देशान केल्लो आसा आनी तांच्या ह्या विधानाच्या हातूंतल्यान गोंयांत इतले बेनिफीट जाल्ले आसा, गोंयांत इतलो विकास जाल्लो आसा आनी ह्या सगळ्या हातूंतल्यान फ्रस्ट्रेट जावन जे गोंयकारांनी फाटले 3 फावटी भारतीय जनता पक्षाक प्रेम जे दिल्लें आसा त्या हातूंतल्यान ऑपोजिशन हे गोंयांत ना हे आज दिसून येता. आनी त्या हातूंतल्यान खंय तरी आपली राजकीय एक्झिस्टन्स जे आसा ते खंय तरी साबूत दवरपाक लागून आज गिरीश चोडणकर सारखे जे ऑपोजिशन पार्टीचे अध्यक्ष आसात ते खंयच्या खंय परळटात आनी पयर तांणी स्टेटमेंट केलो की भारतीय जनता पक्षान खंय सारसिटीन एक सेक्युलर पक्ष ताका खंय 100 कोटी रुपया दिल्यात. हांव फक्त इतलेंच विचारपाक सोदता गिरीश चोडणकराक की फाटली इतली वर्सां 2018 ते 2022 पर्यंत गिरीश चोडणकर हो काँग्रेसचो अध्यक्ष म्हणून डिक्लेअर केल्लो तांच्या पक्षान तेन्ना जितले तांचे ऑफिस बेरर्स आशिल्ले आनी आज सुद्दां जेन्ना गिरीश चोडणकर अध्यक्ष जाला ताच्या नंतर कितलेशेच ऑफिस बेरर्स स्वता तांचो जो फाटलो अध्यक्ष आशिल्लो फॉर्मर प्रेसिडेंट आशिल्लो तो सुद्दां खंय तरी सायलेंट जाल्लो आसा. तांचे कितलेशेच ऑफिस बेरर आज रिजायन जावन सायडीक बशिल्ले आसा. हे कित्याक लागून म्हणल्यार एक अध्यक्ष जालो की पार्टी मजबूत करपाक लागून अध्यक्ष जाता. हांगा हे उलटे जाल्लें आसा. जेन्ना कोण अध्यक्ष जाता त्या पार्टीचे ऑफिस बेरर रिजायन करून सायडीक बसता. 2018 ते 2022 पर्यंत गिरीश चोडणकर जेन्ना अध्यक्ष आशिल्लो तेन्ना कितली डिफेक्शन जाली आनी ती कित्याक जाली हें ताणें उत्तर दिवचें. म्हळ्यार जेन्ना जेन्ना गिरीश चोडणकर अध्यक्ष जेन्ना काँग्रेस पार्टी ही वीक जाता आनी ह्या हातूंतल्यान हांव इतलेंच सांगपाक सोदतां की गिरीश चोडणकर जेन्ना अध्यक्ष जाता तेन्ना काँग्रेस पार्टीन कितें बरें केल्लें आसा ऑपोजिशनाचें. आज ऑपोजिशनाक लागून सगळ्याक ऑपोजिशन अलायन्स करपाक भोवता. आज खंयचीच पार्टी तांच्या वांगडा येवपाक तयार ना. हें कित्याक लागून स्वता काँग्रेस पक्ष हांवें फाटले प्रेस कॉन्फरन्साक म्हणिल्लें की काँग्रेस पक्षाचें सध्या अस्तित्वूच काबार जायत चल्लां आनी काँग्रेस पक्ष ही एक रिजनल पार्टी जावन बसतली. आनी म्हाका दिसता हें खऱ्या अर्थान गिरीश चोडणकर हांच्या नेतृत्वात सुद्दां जातलें अशें म्हाका अपेक्षा आसा. आयज आमकां सगळ्यांक लक्षांत हास्यपद म्हणजे गिरीश चोडणकर जो एका राती भितर अध्यक्ष जाता. आदल्या अध्यक्षाक खबरूच ना की आपूण अध्यक्ष ना म्हणून. ऑफिस बेरांक खबर ना. दुसऱ्या दिसा धडाधड ते राजीनामे दितात. त्यांचो MP साऊथ गोवाचो म्हणटा की आय वॉज नॉट कन्सल्टेड म्हणून. म्हणजे हो पक्ष काँग्रेस पक्ष खंयच्या वाटेन चल्ला ते तेंच्यांनी ठरवचें. ग्रँड ओल्ड पार्टी म्हणटात ते ज्याचो लिडर राहुल गांधी तेंच्या अंडर 99 इलेक्शन्स ते हरल्या आणि तसल्या पक्षाचो अध्यक्ष सांगता 100 कोटी. ते हास्यास्पद आसा कित्याक तेकाय खबर आसा की तेजेच फुटून गेल्ल्या आमदारांनी कितें म्हटलां की हेणे टिकेटीक दिवपाक पयशे घेतले. तामिळनाडूनी तोच एलिगेशन आसा. सगळे कडेन एलिगेशन आसा. हे सगळे फ्रस्ट्रेशन कित्याक तेका खबर आसा की येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 27 30+ सीट आमी जिखतले. गोवा 365 खातीर जाहीद हसन, डिलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकर आनी सानिका नागवेकार.
म्हालगडो फुडारी अनंत उर्फ बाबू नरसिंह नायक हांच्या 100व्या जयंती निमतान गोंयभर कार्यावळींची माळ जातली. मडगांवान पत्रकार परिशदेन संबोधन करताना कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो हांणी नायकाचो वारसो आनी गोंयच्या राजकीय आनी सामाजीक मळार केल्ल्या योगदानाची परब मनोवपाचो हेत आशिल्ल्या यादिस्तीक कार्यावळीची घोशणा केली. शतवार्षिक उत्सवान फुडल्या म्हयन्यान सांस्कृतीक, शिक्षणीक आनी भौशीक प्रसार उपक्रमांचो आस्पाव जातलो. सर्गेस्त अनंत उर्फ बाबू नरसिंह नायक हांच्या जन्म शतकाच्या उत्सवान आदल्या फुडाऱ्यांच्या टिकपी दायजाचो भोवमान करपा खातीर गोंयभर विंगड विंगड कार्यावळी जातल्यो. हातूंत भौशीक कार्यावळी, सांस्कृतीक कार्यावळी, व्याख्यानां, प्रदर्शनां, लोकनायक ही डॉक्युमेंटरी प्रदर्शीत करप, नायकाच्या जिविताचेर आनी गोंयची अस्मिताय राखपा खातीर केल्ल्या योगदानाचेर भर दिवप हांचो आस्पाव आसा. मडगांवचे माजी आमदार, गोंयचे माजी विरोधी पक्ष नेते, माजी उद्योग मंत्री आनी जांकां लोकनायक अशी उपाधी मेळ्ळी ते गोंयचे एक विजनरी लिडर अनंत उर्फ बाबू नरसिंह नायक हांची जन्मशताब्दी अंदू वर्सा 19 ऑगस्टार म्हणजे 19 ऑगस्ट 2026 सुरू जाता आनी ताचें कंक्लुडींग 19 ऑगस्ट 2027 जातलें. आता हे सेंटेनरी इयर सेलिब्रेट करपा खातीर बाबू नायकाचे जे वेल विशर आशिल्ले, तांचे जे फ्रेंड सर्कल आशिल्ले आनी तांची फॅमिली हांणी एक कमिटी कॉन्स्टिट्यूट केल्या. हे कमिटीचे नाव आसा अनंत बाबू नरसिंह नायक बर्थ सेंटेनरी सेलिब्रेशन्स कमिटी. वेल विशर्स आसा, हितचिंतक आसा, तांचे फॅमिलीचे जे जवळचे फ्रेंड्स आसा, तांकां सगळ्यांक दिसलें की स्वर्गेस्त बाबू नायकान इतले गोंयाक लागून काम केल्लें आसा. पॉलिटिकल लिडर म्हणात, समाजसेवक म्हणात, एक मडगांवचो आमदार म्हणात किंवा विरोधी पक्ष नेते आसतना कितलेशे ताणें विशय घेतिल्ले आसात. तशें उद्योग मंत्री आसतना कितलेशे औद्योगिक क्षेत्रान आनी औद्योगिक धरण म्हणजे गोंयचे प्रगती जावची ह्या विशयान जी कितें कामां केल्ली आसा ती समितीक दिसली की डॉक्युमेंट जावची म्हणून. आनी डॉक्युमेंट जावचे हे एकूच कारणान की जो ताणें निस्वार्थीपणान काम केल्लें आसा आनी जी आपली तत्वां सांबाळून जो गोंयचो प्रोग्रेसाक ताणें हातभार लायिल्लो आसा ती फुडल्या पिळगे पर्यंत पावची होच ताजो हेतू आसतलो. म्हणटकच समितीचे आमी आज फीडबॅक घेतलो. तांचे कडल्यान जायती सजेशनां आयिल्लीं आसा ती आतां आमी फुडले थोड्याशा आठवड्यांनी एक ताका रिफायनमेंट दिवन आमी ती चालीक लायतली. म्हणजे वर्सभर प्रोग्राम करपाचे अशें आमचे कल्पना आसा आनी आमी आशा बाळगिता की सगळ्यांनी जे तांचे चाहते आसा ते सगळे हातभार लायतले. गोंयचे अस्मितायेचे राखण करपाक आनी गोंयची अस्मिताय पाळपाक तशेंच कोंकणी भाशे विशयी जी ताणें चळवळ केल्ली आसा ती लोकां पर्यंत उगडकेक हाडची. कित्याक सध्या खूब डिबेट जाता म्हणजे गोवननेस कितें, गोंयची आयडेंटिटी कितें आनी स्वाभावीक आसा प्रत्येक जो डिव्हेलप्ड स्टेट जाता, डिव्हेलप्ड रिजन जाता थंय अश्यो गोश्टी येताच. ते गोंयकाराकूच न्हय बाकीच्याय राज्यांनी जाता. पण आमकां दिसलें की जे जे बाबू नायकान जे तेन्ना पासून जे काम केल्लें आसा ह्या म्हणजे ह्या एरियेन जे म्हणजे गोवननेस आनी कोंकणी भाशा राखपाक ते आमी उगडकेक हाडचे. म्हणून ताका लागून 2-3 हे केल्ले आसा प्रकल्प. एक म्हणजे एक डॉक्युमेंटरी आता तयार जाता, लोकनायक म्हणून डॉक्युमेंटरी तयार जाता. तातूंत तांचें काम लोकां पर्यंत पावचें अशें फॅमिलीक आनी बाकीच्यांक दिसलें म्हणून तो एक प्रकल्प चालू आसा. दुसरो आमकां दिसलो की आर्कायवल मटेरियल जे मेळटा आनी विधानसभेन जे मटेरियल मेळटा ते सगळे स्टडी करून एक कोर ग्रुप फॉर्म करून ताजेर एक प्रकल्प जावचो आनी तो निमणे वेळा जेन्ना 19 ऑगस्ट 2027 ते निमणे वेळा असो एक व्हॉल्यूम रिलीज करचो म्हणून तांचे सगळे काम सारखे लेखीत जावन डॉक्युमेंट जावन तो बरे भशेन व्हॉल्यूम रिलीज करपाक. आता हे 2 प्रोग्रामा भितर आमी बाकीचे प्रोग्राम करूंक सोदता. एक म्हणजे कम्युनिटी इनिशिएटिव्ह प्रोग्राम, हे शिक्षण क्षेत्रांत म्हणा किंवा आरोग्य क्षेत्रांत म्हणा किंवा स्पोर्ट्सान म्हणा किंवा सांस्कृतीक क्षेत्रांत म्हणा. देवदो आमी म्हणलें की कोंकणी विशयी तांकां खूब प्रेम आशिल्लें. कोंकणी भाशेन सांस्कृतीक कार्यक्रम करूं येता काय कितें
हाजेरूय आमी म्हणजे चालू आसा आमचे कितें कितें येवजण आसा ती. स्कुला पर्यंत वचचे, डिबेट करचे, क्विझां करची, कॉम्पिटिशनां करची, ही आमची एक कल्पना आसा. आता ताजेर सविस्तर आमी जशी डेट लागीं पावता ताजेर आमी प्लॅन तुमकां दिवंक पावतले. गोवा 365 खातीर गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार.